नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। पीएम किसान योजनेचा जो 19वा हप्ता आहे त्या रिलेटेड डिटेल बातमी सांगणार आहे की 2000 रुपये कधी येणार आहेत, तारीख झाली फिक्स असे क्रिएटिव्ह आहे। पूर्ण तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे पीएम किसान योजनेचा 19व्या हप्ता रिलेटेड। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, अजिबात स्किप करू नका। डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे। तर आपण आता बघू ही न्यूज जी आहे ती न्यूज 18 मराठी या चॅनलवरची आहे। तुम्ही पाहू शकता पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता कधी येणार, नवीन माहिती आली समोर, अशा प्रकारची हेडलाईन आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 18 हप्ते वितरित करण्यात आले आहेत। न्यूज 18 मराठी हे जे न्यूजपेपर आहे त्यामधील हे बातमी आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 18 हप्ते वितरित करण्यात आले आहेत। 18वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी वितरित करण्यात आला। म्हणजे जो 18वा हप्ता होता तो 5 ऑक्टोबर 2024 रोजी वितरित करण्यात आला आहे। प्रत्येक वेळी हप्त्याची रक्कम डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते। 18वा हप्ता ऑलरेडी मिळालेला आहे 5 ऑक्टोबर 2024 रोजी। आता 19वा हप्त्याची शेतकरी जे आहेत ते वाट पाहत आहेत, किसान वाट पाहत आहेत की 19वा हप्ता कधी मिळणार आहे। सरकार विविध घटकांसाठी विविध प्रकारच्या लाभदायक आणि कल्याणकारी योजना राबवते। यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या स्वतंत्र योजनांचा समावेश आहे। तुम्ही देखील कोणत्याही योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही अर्ज करू शकता। उदाहरणार्थ जर तुम्ही शेतकरी असाल आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असाल तर या योजनेचा लाभ घेऊ शकता। योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण 18 हप्त्यांचा लाभ मिळाला असून आता 19व्या हप्ता मिळणार आहे, ज्याची सर्व शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत। मात्र जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांचा उल्लेख प्रसारमाध्यमांमध्ये होत असल्याने हा हप्ता कधी मिळणार आहे हा प्रश्न आहे। म्हणजे प्रसारमाध्यमांमध्ये हे न्यूज आहे की जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांमध्ये कधी हप्ता मिळू शकतो, अशा प्रकारची न्यूज आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 18 हप्ते वितरित करण्यात आले आहेत। 18वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी वितरित करण्यात आला। प्रत्येक वेळी हप्त्याची रक्कम डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते। 19वा हप्ता कधी येऊ शकतो, अशा प्रकारची ही पूर्ण आता बातमी पाहू। 18वा हप्ता जाहीर झाल्यानंतर या योजनेशी संबंधित शेतकरी 19व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। या हप्त्याचा लाभ करोडो शेतकऱ्यांना मिळणार आहे। हप्ता कधी सोडला जाऊ शकतो याचा नियम आहे, ज्या अंतर्गत दर 4 महिन्यांच्या अंतराने योजनेचा हप्ता वितरित केला जातो। म्हणजे दर 4 महिन्यांच्या अंतराने योजनेचा हप्ता वितरित केला जातो, हा नियम आहे। त्यामुळे जानेवारीत हा हप्ता निघू शकतो असे मानले जात आहे। म्हणजे जानेवारीत हा हप्ता निघू शकतो, 19वा हप्ता हा जानेवारीत निघू शकतो असे मानले जात आहे। तथापि अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जात आहे की फेब्रुवारीमध्ये बजेट 2025 रिलीज झाल्यानंतर 19वा हप्ता येऊ शकतो। म्हणजे न्यूजमध्ये असं आहे की फेब्रुवारी 2025 मध्ये बजेट जेव्हा रिलीज होईल त्यानंतर 19वा हप्ता येऊ शकतो अशी न्यूज आहे। मात्र हा हप्ता जानेवारीमध्ये किंवा जानेवारीमध्ये की फेब्रुवारीमध्ये मिळणार याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही। म्हणजे एकतर जानेवारी किंवा फेब्रुवारी कधी मिळणार या रिलेटेड अजून अधिकृत अशी माहिती नाही आहे। परंतु दर 4 महिन्यांनी हप्ता दिला जातो, तर जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये येईल असे म्हणले जात आहे। अधिकृत अशी काही माहिती नाही आहे, परंतु मीडिया रिपोर्टमध्ये असं आहे की जानेवारी किंवा फेब्रुवारीत येऊ शकतो। आता हे पूर्ण डिटेल माहिती सांगितलेलं आहे कधी हप्ता येऊ शकतो। आणि हप्ता येण्यासाठी महत्त्वपूर्ण हे आहे की तुम्ही अद्याप जर KYC केली नसेल तर ती करून घ्या, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात। तसेच लाभार्थ्यांनी जमीन पडताळणी करून घेणे आणि बँक खात्याशी आधार लिंक करणे देखील बंधनकारक आहे। म्हणजे KYC करणे, जमीन पडताळणी करून घेणे आणि बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे देखील बंधनकारक आहे। ही पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे की जे पीएम किसान योजना आहे त्याचा 19वा हप्ता कधी येऊ शकतो आणि त्याच्यासाठी समजा तुमचा हप्ताही अडकू शकतो जर तुम्ही KYC केलं नसेल, जमीन पडताळणी केली नसेल आणि बँक खात्याशी आधार लिंक केलं नसेल तर। पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला सांगितलेलं पीएम किसान योजनेचा 19व्या हप्ताचा रिलेटेड। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनेल।